सातपूरमधील माजी सभापती तथा नगरसेवक योगेश शेवरे यांच्या पत्नी प्रभाग क्रमांक 11 मधील भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार मानसी शेवरे यांच्या प्रचाराचा नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सातपूर कॉलनीतील साईबाबा मंदिर या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला। दरम्यान यावेळी सुरुवातीला प्रथम आमदार सीमाताई हिरे, सभापती तथा नगरसेवक योगेश शेवरे आणि इच्छुक उमेदवार मानसी शेवरे यांच्या हस्ते साई आरती घेण्यात आली। तसेच प्रचार पत्रकाचे वाटप करण्यात आले। माजी सभापती तथा नगरसेवक योगेश शेवरे यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागात विविध विकास कामे केली आहे। या कार्याला प्रभागातून नागरिक पाठिंबा देतील असे भाजप इच्छुक उमेदवार मानसी शेवरे यांनी सांगितले। प्रसंगी सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव, रवींद्र जोशी, रामहरी संभेराव, गौरव बोडके, निलेश जोशी, संजय राऊत, बाळा निगळ, रवी नाना काळे, लोकेश गवळी, काळू काळे, गणेश मौले, अंबादास अहिरे आदी पदाधिकारी तसेच इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 11च्या प्रचाराचा आणि त्याचबरोबर मानसी शेवरे यांच्या पत्रकाचं इथे शुभारंभ सुरुवात करण्यात आलेली आहे। त्याकरता आज सर्व पदाधिकारी सातपूरमधले मंडल अध्यक्ष असतील, आमचे सर्व इथले पदाधिकारी असतील, सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। गेल्या 3 ते 3.5 वर्षापासून नाशिक महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट होती आणि खऱ्या अर्थाने आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। ही निवडणूक 15 जानेवारीला होत असताना प्रत्येक प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे मोठ्या संख्येने आज उमेदवार आहेत इच्छुक। त्याचबरोबर आत्ताच महानगरपालिकेचा निकाल लागला, तिथे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे 75% उमेदवार हे निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ किंवा त्यांची ताकद किती आहे हे आता आपल्याला या निवडणुकांमध्ये दिसलेली आहे। या मतदानामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी जो मतदान झालं त्याचं स्ट्राईक रेट हा सगळ्या पक्षांपेक्षा जास्त हा भारतीय जनता पार्टीकडे होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे आज इच्छुक उमेदवार आहेत। आज 11 प्रभागमध्ये सुरुवात करत असताना आमचे सर्व इच्छुक उमेदवारसुद्धा उपस्थित आहेत। प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेला लोकांकडनं चांगला प्रतिसाद मिळतो, चांगलं ऐकायला मिळतं कोण आहेत, त्याचबरोबर आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं विकासाचं काम, त्यांनी मिळवलेलं प्रत्येकाच्या हृदयस्थान आणि त्यामुळे आज आपण प्रत्येक निवडणुकीतला निकाल बघतो। नक्कीच मला खात्री आहे की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा महापौर हा बसल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा भगवा हा या महानगरपालिकेत फडकणार आहे हे मी अगदी खात्रीशीर सांगते, 100% सांगते आणि त्यामुळे आमचे सर्व उमेदवार जिथे जिथे आपले सातपूरमध्ये सगळे उमेदवार आहेत ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील यात कुठलीही शंका। आज मानसी योगेश शेवरे चा प्रचाराच्या उद्घाटना प्रसंगी आपल्या नाशिक पश्चिम मतदारसंघातल्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्यासह सातपूर मंडल अध्यक्ष नारायणभाऊ पाटील तसेच सर्व पदाधिकारी आणि सर्व आज नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहे। खरं तर जे 5 ते 8 वर्षात आम्ही जे काम केले त्याची पावती आम्हाला नक्कीच भेटेल आणि नक्कीच नागरिकांच्या आग्रहास्तव आज मानसी योगेश शेवरे या माझ्या पत्नीला उमेदवारी दिलेली आहे। पण इच्छुक उमेदवार आहे, जर पक्षाला असं काही नाही, अनेक जण इच्छुक आहे पण पक्ष ज्यांना उमेदवारी दिली नक्कीच दुसरं कोणी असेल इच्छुक त्यांना जरी दिले तरी आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत राहणार आणि नक्कीच आम्ही केलेल्या कामाची पावती आम्हाला नक्कीच मिळेल अशी मी सर्वांकडनं अपेक्षा करतो। सर्वांना माझा मानाचा मी इच्छुक उमेदवार मानसी योगेश शेवरे, माझे पती योगेश किरण शेवरे आणि माझ्या पतीने जे काही कामं केले असतील ती पावती आम्हाला भेटलेलीच आहे, पण आम्ही याच्या पुढे जे कार्य करणार आहे त्याची पावती पण आम्ही नक्की देऊ। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरा।